सकल कलांचा अधिपती विघ्नहर्ता श्री गणराय, संत श्रेष्ठ संत शिरोमणी ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या या संत भूमीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं पावन झालेल्या या पुण्यभूमीत सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीला अभिवादन करून मार्केट यार्ड गणेश मंडळ, महात्मा फुले मार्केट यार्ड, चाकण जमलेल्या सर्व रसिक गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळाची स्थापना 1967 साली झाली. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक आणि धार्मिक देखाव्याची परंपरा राखत मंडळ यंदाच्या वर्षी 58व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करीत आहे. यावर्षी मंडळाने सादर केलेला पौराणिक देखावा नरसिंह अवतार, नरसिंह अवतार, नरसिंह अवतार. पुराण काळात महापराक्रमी दैत्य राक्षस हिरण्यकश्यपूने उग्र तपश्चर्या करून ब्रह्मदेवास प्रसन्न करून त्याच्याकडून अमरत्वाचा जगावेगळा असा वर मागून घेतला. तो असा, मला पशुकडून किंवा मानवाकडून दिवसा किंवा रात्री, अस्त्राने किंवा शस्त्राने, घराच्या आत किंवा बाहेर, देव किंवा दानव, यक्ष, किन्नर, गंधर्व अशा कोणाकडूनही मृत्यू येऊ नये असा वर मिळताच दैत्यराज हिरण्यकश्यपू उन्मत्त झाला. त्यानं देव, ऋषी, ब्राह्मणांना छळण्यास सुरुवात केली. स्वतःच्या राज्यात देवाचं नाव घेण्यास देखील बंदी केली. एकदा देवर्षी नारद नामस्मरण करत असताना हिरण्यकश्यपूनं त्यांना अडवलं. नारायण नारायण नारायण. राज्यात देवाचं नाव घ्यायची हिंमत कोणी केली? दैत्यराज, विष्णूचा दास देवर्षी नारद. देवर्षी, आमच्या राज्यात देवाचं नाव घ्यायची बंदी असताना तुमचा हेतू सहज, आपणास मृत्यूचं भय वाटत नाही काय? सृष्टीचा पालन करता भगवान विष्णू जास्त रक्षण करता आहे, त्या परमेश्वराचं नाव घेता मृत्यूचं भय ते काय? दैत्यराज, हा अहंकार बरा नव्हे. तुझा पुत्र विष्णू भक्त प्रल्हादाचा छळ करून तू प्रत्यक्ष परमेश्वराचीच अवकृपा करून घेतली आहे. या हिरण्यकश्यपूस अमरत्वाचं वरदान प्राप्त झालेलं असताना त्या तुझ्या भगवंताचा माझ्या पुढे काय निभाव लागणार आहे? इतक्यात प्रल्हाद जिवंत असल्याची वार्ता दैत्यराज हिरण्यकश्यपूंच्या कानी पडते. हिरण्यकश्यपू रागारागाने प्रल्हादास विचारतात, विष्णू विष्णू विष्णू, तो तुझा देव आहे तरी कुठं? दाखव मला. तात, माझा देव या चराचरात चैतन्य स्वरूपात भरलेला आहे. जळी स्थळी, काष्टी पाशाने माझ्यात, अगदी तुमच्या हृदयात देखील वसलेला आहे. आपण अहंकाराचा त्याग करून शुद्ध अंतकरणानं त्याचं नाव घ्याल तर तो सर्वत्र असल्याचं तुम्हाला दिसेल. या खांबात आहे तुझा देव? होय ता, या खांबात देखील तो तुम्हाला दिसेल. असं, या खांबात काय बघतोच मी. असं म्हणतात हिरण्यकश्यपूनं त्या खांबास लाथ मारली. विजेचा कडकडाट होत तो निर्जीव खांब एकाएकी दुभंगला. सिंहगर्जना करीत त्या खांबातून श्री विष्णू नृसिंहांच्या रूपात प्रकट झाले. त्यांचं अर्ध शरीर हे मानवाचं तर मस्तक सिंहाचं होतं. हे पाहताच हिरण्यकश्यपू गर्भगळीत झाला. नृसिंहांना दैत्यराजाला उंबरड्यापर्यंत ओढत नेऊन आपल्या मांडीवर घेतलं. ती वेळ होती संध्याकाळची. ना दिवस ना रात्र, ना घरात ना बाहेर. आणि नृसिंहानं आपल्या तीक्ष्ण नखानं दैत्यराजाचं पोट फाडण्यास सुरुवात केली.